उद्याच्या प्लॅनिंगसाठी इथं आम्ही आलो होतो शेताकडे. तर बघू शकता शेतामधलं जे शाळू होतं ते गायऱ्याने कसं खाऊन टाकलेलं आहे. पूर्ण 2 लाईनी अशा खाऊन टाकलेल्या आहेत बघा शाळूच्या. बघा काय आहे नाही ते पण खाऊन टाकलेलं आहे. तिथं पण शेवट पण दिसू शकते मित्रांनो तुम्हाला. खरं आम्ही काय केलं होतो, उद्या आमचा प्लॅन आहे शेतामध्ये काय तर बनवायचा. त्यासाठी आम्ही इकडं लोकेशन बघण्यासाठी आलेलो आहे. तर दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन. सूरजाने मी आलेलो आहे मित्रांनो. मित्रांनो हे जे झाड आहे ह्याला काटं पण आहेत. ह्या झाडाला काय बोलतात ते सांगा कमेंटमध्ये. आणि सूरजला काय वाटलं की चिच्चा आहेत. हे बघा हे चिच्चा नाही, त्याला काटं पण आहेत. हे बाबेचं झाड आहे मित्रांनो, बाबेचं. चिच्चा म्हणून खाशील हा तुम्ही. चला मित्रांनो, ह्या शेतामध्ये तंबाखू होता, तो संपूर्ण काढून नेलेला आहे. तर आता त्या ठिकाणी जायचं आपल्याला मित्रांनो. त्या ठिकाणी तिथं गेल्यावर बघायचं आहे, तिथे लोकेशन चांगलं आहे. त्या ठिकाणी आम्ही उद्या काहीतरी बनवणार आहे, त्यासाठी आलो इथं बघायला. मित्रांनो बघू शकता आपल्याला मोहराचा पीस गावलेला आहे. बघा मित्रांनो किती मस्त मोहराचा पीस सापडलेला आपल्याला. बघा मोहराचा पीस. वा, त्याला आता आम्ही घरी घेऊन जाणार मित्रांनो. घरी घेऊन जाणार आम्ही. हे बघा इथं मोहराचा पीस सापडला आम्हाला. चला दाखव बघा, ठेवूया आपण इथं. ऊन ठेव. बघा मित्रांनो मोहराचा पीस चला असंच राहू दे. मस्त आहे ना, असं राहू दे. तर मित्रांनो तिथं जायचं आपल्या तिथं पुढं. त्या लोकेशनला जाऊ मित्रांनो आपण. चला बघू आपण पुढे जाऊन काय होते ते, अजून काय काय सापडतं बघू. मित्रांनो बघू शकता आम्ही जात होतो लोकेशन बघण्यासाठी. तर सूर्यला इथं मोहराचे पीस किती बेस्ट सापडले आहेत बघा. म्हणजे इकडे बघा मित्रांनो, आता हे आम्ही देवाऱ्यामध्ये ठेवणार आहे. बघा 2 पीस सापडलेले आहेत बघा. तिथे उभं करून ठेवले. म्हणजे सध्या 3 आहेत आमच्याकडे. तिथे एक समोर एक आहे, इथं ठेवू. पूर्ण गट्टा आम्ही करून जाणार मित्रांनो. तर आज या अशा ठिकाणी आपल्याला 3 असे मोहराचे पीस सापडले. तर बघू शकता सापडले इथं. बरं ठीक आहे, थांबा मित्रांनो बघू पुढे जाऊन काय काय भेटतं आपल्याला. इथं कसं झालं आहे, इथं पण लोकेशन बेस्ट होतं. एकदम असं गुळगुळीत होतं, म्हणण्यापेक्षा साफ सुधार होतं इथं. पण हे आता बघू शकता इथं किती अडचण आहे. तर ह्या ठिकाणी तर काय नाही आहे मी काय करू शकत. वरती जाऊन बघू आपण, लोकेशन एकदम क्लिअर असू शकतं. इथं केअर कचरा पडलेला आहे सगळा. जाऊ वर जाऊन बघूया, वर जाऊन. तर बघू शकता मित्रांनो गवताच्या पेंड्या कशा बांधून ठेवलेल्या आहेत शेतामध्ये. शेवटी आम्ही पोहोचलेलो आहे वरती टेकडीला. तर बघूया इथं प्लेन जागा वाटते का आपल्याला. लोकेशन तर चांगलं आहे, पण विषय कसा आहे गवत जास्त आहे इथं. त्यामुळे एक असं इथं गवत नसेल तिथंच काय तर केलं पाहिजे. बघा एकच जाळखंड आहे इथं समोर. खूप लांब 2 किलोमीटर चालत झाले, 2 किलोमीटर. बघा किती दिसते लोकेशन तुम्हाला, किती अंतरावर चालत आलो इथं आम्ही. चढ आहे मित्रांनो, चढ. कुठलं झाड? कुठलं झाड आहे आता कुठलं म्हटलास? अरे मला काय माहिती, तू बोललास की नाव घे. करवंदाचं आहे काय? करुणाचं म्हटलास का नाही? थांब बघ आणि एकदा. बरं ठीक आहे मित्रांनो, हे करवंदाचं झाड आहे. झाड म्हणजे जाळी म्हणायची मित्रांनो याला. इथेच तर मित्रांनो बारीक बारीक करवंद उठलेले आहेत. करवंद हे मोर. अरे बापरे किती लांबवर गेला मित्रांनो पण. ढिगाण 4-5 मग गेलीत. खरंच की काय पडलेलं आहे, घरट्यासारखं पडलेलं आहे. मित्रांनो करवंद कच्चे आता उठलेले आहेत, अजून पिकाला वेळ लागणार याला. बघू शकताय करवंद उठाय चालू झालेले आहेत, अजून कच्चे आहेत. मला वाटते अजून 1.5-2 महिने पाहिजे पिकायला. काय लेट पण होऊ शकतो त्याला. बघू शकता असं पण. आता वर काय नाही अरे.
जाऊन येते तुला एकदा वर. नको धाप लागते तिकडे वर जायला. मित्रांनो आधीच आम्ही एवढ्या वर आलो की सांगू शकत नाही मित्रांनो तुम्हाला. चल की पुढे. तो बोलतोय तिकडे जाय, तिकडे नको, तिकडे हे आहेत गायरे आहेत, गौरड आहेत, अरे एकदा मागं लागतील आपल्या. एकदा कुठल्या पवपर्यंत पूर्वी आधी इथे येऊपर्यंत धाप लागली तर समोर पवन चक्क्यात मित्रांनो दिसू शकतात तुम्हाला. तर ठीक आहे मित्रांनो, हा व्लॉग इथे स्टॉप करू. आपण उद्या भेटू. उद्या काहीतरी आपण नवीन बनवायचं काहीतरी समजेलच तुम्हाला व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. पुढं नाही का